नमस्कार. तर आज आपण दुधी भोपळ्याची एकदम हेल्दी आणि सुंदर अशी रेसिपी बघतोय. तर एक मीडियम आकाराचा दुधी भोपळा घ्यायचा आहे आणि तुम्ही 4 ते 5 लोकांसाठी जर करत असाल तर मोठा घेतला तरी चालेल. फक्त त्याला पद्धत सेम वापरायची आणि त्याला आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे. चारी बाजूने एकदम छान असा भाजून घ्यायचा आहे त्याला. खूप हेल्दी रेसिपी बरं का. आपण वांगे भाजतो ना चुलीवर किंवा गॅसवर जेव्हा भरीत करायसाठी वांगे भाजतो तेव्हा जसा वास येतो ना तसाच वास सुटला आहे मस्त एकदम. एक नंबर रेसिपी मित्रांनो, तुम्ही ट्राय करा. हे बघा आता 7-8 मिनटं झालेले आहेत. मी त्याला छान सगळीकडनं भाजून घेतलेलं आहे. आता याला काय करायचं, गॅस बंद करायचा आणि याला प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि एक 8 ते 10 मिनिटं त्याला रेस्ट करू द्यायचं आहे आपल्याला. 8 ते 10 मिनिटं याला कम्प्लिटली रेस्ट करू द्यायचं आहे. त्याने काय होईल, तो सॉफ्ट होईल. आता एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. त्याला पसरून घ्यायचं आहे सगळीकडं आणि त्याच्यामध्ये काय करायचं, एक मोठ्या आकाराचा कांदा असा जाडसर कट करायचा आहे आणि तो घालून घ्यायचा आहे. 2 मीडियम आकाराचे टोमॅटो ते देखील असे जाडसर कट करायचे, ते घालून घ्यायचे. एक छोटासा तुकडा अद्रकचा असा बारीक कट करायचा आहे, तो घालून घ्यायचा आहे. आणि एक 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या त्या आपल्याला त्याच्यात घालायच्यात आणि त्याला थोडंसं फ्राय करून घेऊ. एक सुरुवातीला फक्त 1 मिनिट आपल्याला त्याला मोठ्या आचेवर फ्राय करायचं आहे. आता काय करायचं, गॅस मीडियम करायचा आणि झाकण ठेवून त्याला एक 8 ते 10 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. गॅस मीडियम करायचा बरं का. हे बघा आता आपले 3 मिनिटं झालेले आहेत. आता काय करायचं, त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. एक जवळपास अर्धा कप. त्याला एक वेळेस मिक्स करू. आता याला परत झाकण ठेवून मिडियम आचेवर, मध्यम आचेवर याला 3 ते 4 मिनटं आणखी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हे बघा 3 मिनिट आपले झालेत. बरोबर 6 मिनिट आपण त्याला शिजवून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये काय करायचं, अशा 4 ते 5 सुकलेल्या लाल मिरच्या घालून घ्यायच्यात. एक वेळेस त्याला परत मिक्स करायचं आहे आणि फक्त 2 मिनिटं आता त्याला कमी आचेवर आपल्याला मीडियम किंवा कमी आचेवर शिजवून घ्यायचं आहे. हे बघा या अद्रकचा इतका सुंदर सुगंध येतो आहे ना. त्या अद्रकची चहा पितो ना आपण, त्यावेळेस जसा सुगंध येतो तसाच अगदी सुगंध येतो आहे मस्त. आणि आपलं आता हे टोमॅटो, कांदा, अद्रक, लसूण आणि मिरची सगळं एकदम सॉफ्ट झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आणि याला पूर्णपणे मसाल्याला थंड करायचं आणि थंड केल्यानंतरच याला आपल्याला मिक्सरमध्ये अगदी थोडंसं किंचितचं पाणी टाकून याला ग्राइंड करून घ्यायचं. याची एकदम फाईन अशी प्युरे तयार करायची. तर हे बघा आता आपला दुधी भोपळा जो आहे तो मस्त सॉफ्ट झालेला आहे. आता काय करायचं, एक चमचा घ्यायचा असा आणि चमच्याच्या ह्या बाजूने आपल्याला त्याला पूर्ण ना असं खरडून काढायचं आहे. हे बघा असा हे असा खरडायचं आहे पूर्ण. ते जे जळालेलं जे साल आहे ना ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे त्या दुधी भोपळ्याच्या वरनं. अगदी सहज निघून जातं सॉफ्ट झाल्यामुळं. फक्त खूप दाबून नका करू, नये तर काय तो भोपळासुद्धा चिरला जाईल. आपल्याला फक्त साल काढायचं आहे. तर अशा पद्धतीनं सगळं साल काढून घ्यायचं आहे त्याच्यावरचं. हे बघा आता शक्य होईल तितकं साल आपण त्याच्यावरचं काढून घेतलेलं आहे. थोडंसं राहिलं तरी काय हरकत नाही, त्याचाही छान फ्लेवर लागतो खायला. आता याला काय करायचं, हे असं कट करून घ्यायचं दोन्ही बाजूला आणि त्याचे आपल्याला असे बारीक बारीक काप करून घ्यायचे. हे अशा पद्धतीने
हे बघा, हे असे त्याचे कापं केल्यानंतर याला आपल्याला अजून थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग मिक्सरच्या भांड्यात घेऊन याचीसुद्धा एकदम बारीक अशी पेस्ट करायची, प्युरी करायची. हे बघा, हे अशा पद्धतीने त्याची मस्त प्युरी तयार करून घ्यायची मिक्सरमध्ये. तर आता एक पॅन घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये आपण मसाला भाजला होता तोच पॅन घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे थोडंसं. त्याला पसरून घ्यायचं सगळीकडं. आणि तेल गरम झालं की हे जे वाटण आपण तयार केलं होतं, कांदा, अद्रक, लसूण, टोमॅटोचं आणि मिरचीचं, हे त्याच्यात घालून घ्यायचं आहे. आणि त्याला फ्राय करून घ्यायचं आहे मस्त. मोठ्या आचेवरच फ्राय करायचं बरं का. हे तेल जे आहे ना ते पूर्ण असं एकत्रित झालं पाहिजे. हे टोमॅटो, कांदा याच्यामध्ये ना जे पाणी असतं ना ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे, त्याच्यासाठीच आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे. हे बघा, आता हळूहळू याच्यातलं पाणी आटायला सुरुवात झालेली आहे. हे बघा, आता याच्यातलं बरंचसं पाणी आटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ. थोडीशी हळद टाकायची, अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे, अर्धा किंवा 1 चमचा तुमच्या आवडीनुसार. अर्धा चमचा धने पावडर टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा चिकन किंवा मटन मसाला टाकून घ्यायचा आहे आणि त्याला फ्राय करून घ्यायचे. व्यवस्थित फ्राय करायचे. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. मसाल्याचंच पाणी आहे जे वाटण केलं होतं मी, ते एकत्रित करून घ्यायचं. आता याला 1-1.5 मिनटं मोठ्या आचेवर याला फ्राय करून घेऊ मस्त. हे बघा, आता याच्यातलं पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि याला आजूबाजूला तेल सुटलं आहे. याचा अर्थ आपला मसाला आता छान फ्राय झालेला आहे. आता काय करायचं, त्याच्यामध्ये हे दुधी भोपळ्याचं जे आपण मिश्रण किंवा पेस्ट, प्युरी जी केली होती ती टाकून घ्यायची आणि त्याला मिक्स करायचं आहे. संपूर्ण मसाला त्या दुधी भोपळ्यामध्ये मिक्स झाला पाहिजे, अशा रीतीने त्याला हे करायचं आहे. हे बघा, आता मस्त मिक्स झालं आहे. आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. त्याला देखील मिक्स करू आणि त्याच्यावरती मस्त अशी कोथिंबीर आपल्याला घालून घ्यायची. किती सुंदर रेसिपी दिसते बघा. खायला ना खरंच तुम्हाला सांगतो, तुम्ही ट्राय करा, इतकी एक नंबर लागती ना. मस्त अशी प्लेटीत काढून घ्यायची. ही दुधी भोपळ्याची चटणी किंवा दुधी भोपळ्याचं भरीत देखील म्हणू शकतो आपण. त्याच्यावरती मस्त अशी कोथिंबीर टाकून सुंदर रेसिपीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. खूप सुंदर लागतं मित्रांनो, खरंच सांगतो तुम्हाला. याला तुम्ही चपाती, पराठा, पुरी ज्याच्यासोबत खायचं त्याच्यासोबत खाऊ शकता. एक नंबर टेस्ट आहे. करून बघा. रेसिपी आवडली तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका.